हे बघा, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झुंडशाहीच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची सुद्धा तमा बाळगली जात नाही. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असेल तर महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं, ओबीसीचं, व्हीजेएनटीचं, एसबीसीचं काय? गेल्या 2 वर्षापासून संविधानिक बाजू या महाराष्ट्रामध्ये आम्ही मांडतोय. लोकशाही संविधानिक शब्दामध्ये आम्ही आमची भूमिका मांडतोय. आमच्यावर हल्ले झाले, आम्हाला शिव्या दिल्या गेल्या, आमच्या जवळची माणसं फोडली गेली, आमच्या गाड्यांना कट मारले गेले, गाड्या फोडल्या गेल्या. आज दुसऱ्यांदा माझी गाडी फुटते. महाराष्ट्रातला एवढ्या सगळ्या लोकांची बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्यावर जर हा प्रसंग असेल तर गावगाड्यातल्या माणसांची काय परिस्थिती असेल? माननीय मुख्यमंत्री महोदय, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. गेले 4 दिवस झालं महाराष्ट्र तुम्हाला शिव्या घालताना महाराष्ट्र पाहतोय. तुम्हीही सुरक्षित नाही असा माझा दावा आहे. जर मुंबईकडे जर झुंड निघाली, अरे काळ कुठला आहे? कायदा सुव्यवस्था आहे का तुमच्याकडं? मुख्यमंत्री सुरक्षित प्रश्नच नाही. अरे मुख्यमंत्री काय आता पर्सनल आहेत का? मुख्यमंत्री 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांचा अपमान, मुख्यमंत्र्यांची आयमाय काढणं महाराष्ट्राचा अपमान नाही का? जाऊ द्या तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. मुख्यमंत्र्यांची ही अवस्था असेल तर लक्ष्मण हाकेचं काय? लक्ष्मण हाके लाट्या काठ्या खायला तयार आहे. मी आता गेवराईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काल ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळला त्याच ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी आज आम्हाला बोलवलेलं होतं. आमची सगळी लढणारी मंडळी आमच्या बरोबर होती. आमचे बळीराम तात्या खटके असतील, आमचे पिसाळ साहेब असतील, आमची ही सगळी मंडळी हल्ला तर हे दुसरं काही करू शकत नाही. आम्ही म्हणतोय आम्ही सामाजिकदृष्ट्या मागास आहोत. आमच्या आरक्षणाशिवाय तुम्ही काहीही घ्या. बरं, देवेंद्र फडणवीसांनी 10% तुम्हाला एससीबीसीचं आरक्षण पण दिलंय, ते त्यांची घ्यायला नकार आहे. ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणं. 58 लाख नोंदीद्वारे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. सर, तुम्ही बघितलं असेल की काही वेळापूर्वीच या ठिकाणी जे आमदार आहेत या गेवराई मतदारसंघाचे, त्यांनी तुम्हाला स्ट्रीट डॉग अशी उपमा दिलेली आहे. दुसरं काय बोलू शकतो? अरे तो आमदार आहे ना, पिढ्यानपिढ्या तुमच्या घरामध्ये आमदारकी आहे ना. अरे थोडा अभ्यास कर ना. आम्ही भटकेच आहोत. आमच्या खंडोबाचं श्वान आमच्या घरामध्ये, जर त्या श्वानाला पाय जरी लागला तर आम्ही पाया पडणारी माणसं आहोत. त्यामुळे त्यांना मला श्वान म्हटलं तर आम्हाला काही अडचण वाटणार नाही. पण तुला ज्या आमच्या पिढ्याने आम्ही जे तुला मतदान दिलं खोर, त्या मतदानाची उतराई तू अशी करतोयस. शिवी देण्याचं कारण असं की तू ज्या नेत्याचे बॅनर चौकामध्ये लावलेस तो मुख्यमंत्र्याला शिव्या देतोय आणि तुझा पक्ष, तुझ्या पक्षाचा नेता त्याच मुख्यमंत्र्याच्या मांडी लावून मंत्रिमंडळात सामील आहे. क्या बनवताय आम्हाला तुम्ही? मुख्यमंत्री महोदय यांनी संविधानाच्या शपथेचा भंग केला. याच्या आमदारकी पहिली सनद रद्द करा, आमदारकी रद्द करा. एक बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला होता, त्याच्यावरनं तुम्ही त्यांना डिचवलं असं त्यांचं म्हणणं. एक बॅनर नाही, शेकडो बॅनर आहेत. या शेजारच्याच मतदारसंघामध्ये माझं शेकडो मतदारसंघ बॅनर ते आहेत. देखील सोळंकी नावाचा वयोवृद्ध आमदार, लाज वाटली पाहिजे. पिढ्या अरे बाद झालं तुमचं शोषण. तुम्ही आम्ही तुम्हाला मत द्यायला जन्म घेतलाय. आमच्या पिढ्याने आम्ही तुम्हाला मत दिली. तुम्ही आम्हाला दुय्यम वागणूक दिली. आम्ही मत द्यायला तुम्हाला, अरे येऊ दे ना एखादा आमचा आमदार. अरे आमचा माणूस जर त्या हाऊस मध्ये गेला, अरे या बीड जिल्ह्यामध्ये विधानसभा सोडा, विधान परिषदेमध्ये सुद्धा तुमची दानत नाही तेवढी. बोलायचं नाही. या महाराष्ट्रामध्ये 50%हून जास्त गावगाड्यामध्ये ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती राहतात. आमच्या असंघटितपणाचा गैरफायदा या हरामखोरांनी आजपर्यंत घेतलाय. जरांगे जर मुख्यमंत्र्यांना शिव्या देणार, मुख्यमंत्री आमचे पै पाहुणे नाहीत पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्या पक्षाचं देणं घेणं नाही आम्हाला. पण मुख्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर गावगाड्यातले ओबीसी या महाराष्ट्रातल्या आमच्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावर उतरणार. सर, तुम्हाला या ठिकाणी प्रीपेड रिचार्ज असं देखील त्या आमदारांनी म्हटलेलं आहे. कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? हे अरे ते उत्तरच देणार नाहीत ना. आम्ही काय म्हणतोय की आमचं ओबीसीचं आरक्षण तसंच राहू द्या. हे विधानसभा सदस्याला ही शोभणारी भाषा आहे? शोभणारी भाषा आहे का या आमदाराला? काय म्हणतो? प्रीपेड रिचार्ज कुणी केला ते विचारा बरं त्याला.
वेळ आल्यावरती सांगू असं असं आता सांग ना, घाबरतो काय? 500 किलोमीटरवरनं गेवराईमध्ये आलोय. महाराष्ट्रामध्ये असे तुझ्यासारखे 56 बघितलेत. तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या तांड्यावरून, वाड्यावरून, वस्त्यावरून जातो आणि आमच्या पिढ्यानपिढ्याने आम्ही तुम्हाला मतदान केलंय. बाद झाली घराणेशाही. बाबासाहेबांनी सांगितलंय तुम्हाला राज्यकर्ते जमात बनायचंय. माझ्या ज्ञाती समाज बांधवांना माझं सांगणं आहे, अरे गावाच्या गावात तुमच्या शंडासारखं वागू नका. अरे गेली कित्येक महिने महाराष्ट्रामध्ये मी आव्हान करतोय, एकटा फिरतोय महाराष्ट्रामध्ये. गावगाड्यातला सामान्य माणूस छाती ठोकून माझ्या बरोबर आहे. 2 नंबरची फळी आणि पक्षाचे कार्यकर्ते, ओबीसी सेलचे प्रमुख. अरे तुमचं आरक्षण संपल्यावर तुम्हाला कुत्र्याची तर किंमत देतील का? हे द्या राजीनामे फेकून. तुम्ही मतदानाला जन्म घेतलाय, मत टाकायला ह्यांना पिढ्यान. आजा गेला की बाबा आला, बाबा गेला की नातू आला, नातू गेला की पंतू आला आणि जात आडवी येते पालकमंत्री पदासाठी तुमच्या. आम्ही मतदान करायला तुम्हाला जन्म घेतलाय. आणि आमची गावं आणि आमची माणसं जर एकत्रित आली, वाहून जाताना तुम्ही. किती आहे क्वांटम आमचा? किती आहे लोकसंख्या आमची? गेल्या 2 वर्षापासून संविधानिक भाषेमध्ये महाराष्ट्राला बोलतोय. पडाली का माणूस आहे, का आम्हाला या भाषेत बोलावं लागतंय? हे बंद आहे, ही क्रांती आहे. आणि तुमच्यावरती हल्ला झाल्याच्या नंतर तुम्ही गाडीवरती चढले, दंड ठोपटले. यशवंतराव होळकरांची आवलाद आहे आणि आत्ता ही दंड थोपटतोय. यशवंतराव होळकर आमने सामने वाळवंटात लढणारा माणूस होता. असा लपून छपून रात्री अपरात्री पाठीवर वार करणारा नव्हता. मी ज्या समाजातून बिलॉंग करतो, महाराष्ट्रातल्या लोकांना ऊर्जा द्यायची. आपण ही या संविधानात सगळ्यांना समान अधिकार आहेत. बाद झाली यांची गुलामी. सर, शेवटचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी गेवराईतनं तुमच्यावरती हल्ला झाला त्याच गेवराईतून आता तुमचा नेमका इशारा काय असणार आहे? त्याच गेवराईमध्ये वेळ पडली तर निवडणुकीला उभा सुद्धा राहीन. आमच्या वेळ पडली तर हा गेवराईचा हरामखोर आमदार आहे ना, अरे माझीच माणसं माझ्या अंगावर घातली. हो, ते हल्ले करणारे जे होते ते तुमच्या माझीच माणसं. अरे माझ्या माणसांना जर ह्या गोष्टीची कल्पना असती की आपल्या आमदाराने जे बॅनर पोस्टर लावलेले आहेत ते आमची झोपडी उद्ध्वस्त करण्यासाठी जो जरांगे नावाचा माणूस निघालाय, त्याला पाठिंबा देतो हा आमदार, याची पहिली आमदारकी रद्द झाली पाहिजे. केवळ याच आमदाराने पाठिंबा दिला नाहीये. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर.